नमस्कार मित्रांनो, आपण धनसंपत्तीचे स्वामी, देवांचे खजिनदार म्हणजेच देव कुबेर यांची गोष्ट ऐकणार आहोत. कुबेराची नगरी होती अलकापुरी. ही नगरी सोन्या चांदीने आणि हिऱ्या माणकांनी भरलेली होती. कुबेर स्वतःही अत्यंत वैभवशाली जीवन जगत होता. त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की जगातल्या कोणत्याही गोष्टीची त्याला कमतरता नव्हती. पण याच संपत्तीमुळे त्याच्या मनात हळूहळू गर्व निर्माण झाला होता. अलकापुरी नगरी सोन्या चांदीच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली होती. हिरे माणकांची झळाळी, सुगंधी फुलांनी सजलेले राजमार्ग आणि वैभवाने ओसंडून वाहणारे महाल. ही नगरी म्हणजे संपत्तीचे जिवंत रूप होती. पण जसे जसे संपत्ती वाढत गेली तसे तसे त्याच्या मनात एक वेगळीच भावना घर करू लागली. माझ्या इतका धनवान कोणीच नाही, हा विचार त्याच्या मनात घट्ट बसू लागला. सेवा आणि दान यापेक्षा आपले वैभव दाखवणे त्याला अधिक महत्त्वाचे वाटू लागले. एके दिवशी त्याच्या मनात एक कल्पना आली. मी स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वती यांना माझ्या नगरीत बोलावणार. त्यांना दाखवणार की खरी समृद्धी म्हणजे काय. कुबेर कैलास पर्वतावर अहंकाराने आमंत्रण घेऊन आला आणि म्हणाला, महादेवा, माता पार्वती, मी तुम्हाला वंदन करतो. मी आज तुमच्या चरणी एक विनम्र आमंत्रण घेऊन आलो आहे. प्रभू, माझ्या अलकापुरीचे वैभव पाहायला मी तुम्हाला आग्रहाने बोलावतो आहे. मी तुमच्यासाठी 56 पदार्थांचे नाही तर 1008 पदार्थांचे भव्य भोजन आयोजित केले आहे. कृपया तुम्ही माझ्या घरी येऊन माझा आतिथ्य स्वीकार करा आणि माझ्या संपत्तीचे दर्शन घ्या. भगवान शंकर शांतपणे म्हणाले, वत्स, कुबेरा, तुझे प्रेम पाहून आम्हाला आनंद झाला. पण सध्या आम्हाला अलकापुरीला येणं शक्य नाही. कुबेर गर्व न सोडता म्हणाला, पण प्रभू, माझे सगळे वैभव, माझी इतकी संपत्ती तुम्हाला दाखवायची इच्छा होती. भगवान शंकर म्हणाले, हो, आमचा लहान मुलगा गणेश याला घेऊन जा. तू जो काही भव्य समारंभ आयोजित करशील त्यातून तू फक्त गणेशचे पोट भरू शकलास तरी आम्ही मानू की तू आमच्यासारख्या भुकेल्यांना तृप्त केलेस. कुबेर मनातल्या मनात हसला. हा, एवढा छोटासा बाळ, तो किती खाणार? ठीक आहे, मी तुमच्या पुत्राला घेऊन जातो. कुबेर अभिमानाने गणेशला घेऊन अलकापुरीला आला. त्याने गणेशसाठी सोन्याच्या ताटात अनेक पदार्थ सजवले. कुबेर मनात विचार करत होता, आज भगवान शंकर बघतील की माझ्या संपत्तीची आणि माझ्या आतिथ्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ, मिठाया, फळे, पेये सर्व काही हजर होते. गणेश शांतपणे बसला आणि जेवायला सुरुवात केली. काही क्षणातच सगळं अन्न संपलं. तेवढ्यात एक साधा आवाज आला, हे अन्न चांगलं होतं, पण मला अजून भूक आहे. कुबेर चकित झाला. अजून? ठीक आहे, पुन्हा सगळं वाढा. पुन्हा अन्न आलं. पुन्हा ते संपलं. आणि पुन्हा तोच आवाज, भूक अजून बाकी आहे. आता कुबेराच्या कपाळावर घाम फुटला. आसपासच्या गावातून अन्न आणलं गेलं. बाजार रिकामे झाले, पण तरीही भूक शांत झाली नाही. शेवटी तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, अन्न संपलं आहे, आता काहीच उरलेलं नाही. तेवढ्यात गंभीर स्वर ऐकू आला, मग आता मी महाल खाणार. सोन्याच्या भिंती, चांदीची दारे, सजावटीच्या वस्तू सर्व काही गिळले जाऊ लागले. कुबेराचा गर्व चुरगळला गेला. त्याचे डोळे भरून आले. थांब, मला वाचवा, माझा अहंकार तुटला आहे, असे ओरडत तो कैलासाकडे धावला. चरणांवर पडून तो म्हणाला, मी धनाच्या गर्वात आंधळा झालो होतो. माझ्याकडे सर्व काही असूनही
मी एक भुकेले पोट भरू शकलो नाही. तेव्हा शांत पण ठाम शब्द उमटले. केवळ धन साठवणे समृद्धी नसते. त्याचा योग्य उपयोग आणि विनम्रता हाच खरा अर्थ आहे. मृदू स्वरात पुढे सांगितले गेले, तू लक्ष्मीचा विचार केलास, पण अन्नपूर्णेचे महत्त्व विसरलास. भूक पैशाने नाही, अन्नाने भागते. एका साध्या अन्नाच्या घासाकडे बोट दाखवत असे म्हटले गेले, हा घास दे. कुबेर तो घास घेऊन धावत गेला. गणेशाने तो खाताच भूक शांत झाली. चेहऱ्यावर समाधान पसरले. आता पोट भरलं असे म्हणत तो हसला. त्या क्षणी कुबेराला खरी शिकवण मिळाली. धन हे साधन आहे, गर्व नव्हे. समृद्धी म्हणजे समाधान, सेवा आणि नम्रता. त्या दिवसापासून कुबेर बदलला. तो धन देऊ लागला, पण अहंकाराशिवाय. मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनत घेऊन बनवला आहे. तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि अशाच आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.